नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बैलगाडा प्रेमीच्या मैदानाची वाट बघत आहेत असं बावडा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान येतं 7 मेला संपन्न होत आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 71,000 आणि पुढील देखील खूप चांगलं असं पारितोषिक आहे. तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे HTC लाईव्हवरती. क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत, त्याच्यामुळे अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानामध्ये आपल्याला दिसतील. तसेच टॉपचे पैरेसुद्धा दिसतील. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित पैरे. आणि बावडा केसरी मित्रांनो, या ठिकाणी टॉपचेच मैदानं होतात, त्याच्यामुळे रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानामध्ये नक्की येतील. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, मानगरकरांचं वादळ नक्की कोणासोबत, तर जगदीश बापू शिंदे यांचं कालीच पिस्टन 22-11 आणि मानगर वादळ A1 जोडी आपल्याला एकाच झोट्यात दिसू शकते. पिस्टनसुद्धा हळूहळू फॉर्ममध्ये येत आहे आणि मानगर वादळसुद्धा आदत नंदी असेल, दुसरा नंदी असेल किंवा ओपनचा नंदी असेल, कायम टॉपलाच पळतो आहे, त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. पिस्टन आणि मानगर वादळ हा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचं पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनमध्ये सलग गुलाल घेणारा, गोल्लाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा आदिल शेठ जगताप यांचा हिंद केसरी कारुंडा एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत, तर चिक्या आणि आत्ताच वेगाचा शेवट सर्जासोबत गुलाल घेणारा पुसेगाव हिंद केसरी लक्षा आणि चिक्या ही A1 जोडी आपल्या एका जोट्यात दिसू शकते. आणि नेहमीच चिक्याचे मालक टॉपचं नियोजन करत असतात, तसेच लक्षाचे मालक देखील टॉपचं नियोजन करत असतात. याच्या आधीसुद्धा हा जोड मला वाटतं पाळला आहे. सुंदर असं स्पीड लागतो आणि या आगामी मैदानामध्ये, बावडा केसरी मैदानामध्ये हा सुद्धा एक A1 टॉप जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी हरण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो विठ्ठल नानांचा तेजा. आपल्या माहितीचा हरण्या उजवे खांदे पळतो, परंतु नानांचा तेजा मित्रांनो दोन्ही खांदे फिट आहे, त्याच्यामुळे डावीनं सुद्धा तेजा जबरदस्त पळतो. आणि तेजा आणि हरण्या 722 देखील आपला भरपूर दिवस घाटावरती दिसला नाही. बावडा केसरी मैदानामध्ये हरण्या आपलं दिसू शकतो. भव्य दिव्य मैदान आहे. हरण्या आणि नानांचं तेजा हे समीकरण आपलं दिसू शकतं. आणि नानांच्या नंदींसोबत नेहमीच हेमंत शेठ यांच्या हरण्याचा पायऱ्या होत असतात. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा दादा सरकार यांच्या धावण्यातील टॉपचा नंदी सर्जा दहादा, ज्याचं बिनजोडला सुद्धा वर्चस्व आहे. आता सध्या 3 फेऱ्यामध्ये मैदानं गाजवत आहे असा सर्जा दहादा. आणि संतोष तोडकर यांची टॉपची खरेदी मल्हार 11-11 हा टॉप जोड आपला एकाच झोट्यात दिसू शकतो. आणि सर्जा दादा मित्रांनो मुंबईमध्ये आहे, परंतु बावडा केसरी मैदानासाठी आपल्या घाटावरती दिसू शकतो. नामांकित मैदान आहे. मल्हार 11-11 आणि सर्जा दादा हा A1 टॉप जोड मित्रांनो अंदाजे पैरा आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. खूप सुंदर असं स्पीड लागेल, कारण दोन्ही नंदी चालू सीझनमध्ये मैदानं गाजवत आहेत. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, फॉर्च्युनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरच्या आणबाणशा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत नक्की कोण, तर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या. मागच्या 1-2 मैदानांमध्येच क्वचित हार असेल, नाही तर जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे आणि आपलं आणि आपल्या मालकांचं नाव टॉपला नेऊन ठेवलं असं पब्लिकचा भिताडसुद्धा आहे. साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि फॉर्च्युनर मानकरी लखन हा A1 टॉप जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. आणि खरोखर मित्रांनो बावऱ्याने खूप कमी काळात आपलं आणि आपल्या मालकांचं नाव महाराष्ट्रभर पोचवलं आहे. हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्या या बावडा केसरी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, हिंद केसरी सचिन, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा नातेपुतेकरांचा सचिन नक्की कोणासोबत, तर संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 जो आदतपासून मित्रांनो मैदानं गाजवतोय असा सुंदर 11-11. आणि हिंद केसरी सचिन हे टॉपचं नियोजन मित्रांनो आपला या आगामी मैदानात दिसू शकतो. मला वाटतं याच्या आधीसुद्धा या जोडीने गुलाल घेतला आहे आणि चांगली जोडी पळतो आहे. सुंदर 11-11 आणि सचिनची मित्रांनो, आणि सचिन आणि मथुरची गाडी फॉल झाल्यामुळे हार झाली, परंतु जर गाडी सरळ आली असती तर मित्रांनो काल एक वेगळाच इतिहास आपला बघायला भेटला असता. लवकरच हा जोडसुद्धा कमबॅक करेल. तसेच बावडा केसरी मैदानामध्ये आपल्याला सुंदर आणि सचिन हा A1 जोड आपल्याला
नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळे आबांचा पाखऱ्या, देखना नंदी आणि तसंच त्याचा पळ असा आबांचा पाखरा नक्की कोणासोबत, तर विठ्ठल ड्रायव्हर व अजय शेट यांचा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा सेलेरिओ गाडीचा मानकरी चिक्या शेट आणि आबांचा पाखरा हे टॉपचं नियोजन आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतं. यासुद्धा जोडीला मित्रांनो जबरदस्त स्पीड लागेल आणि चांगला पायरा जुळून आला की नानांचा चिक्यासुद्धा मित्रांनो गुलाल सोडत नाही आणि टॉपचंच नियोजन असतं प्रत्येक मैदानामध्ये. आबांचा पाखरे आणि चिक्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला या आगामी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो. जबरदस्त असा स्पीड लागेल भावडा केसरीमध्ये हा जर जोड आपल्याला पळताना दिसला तर. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखना नंदी आपला सर्वांचा लाडका, ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत, तर शनी शिंगापूरकरांचा चित्र आहे. ज्या नंदी चर्चा कमी परंतु पळ टॉपला असतो आणि कायम गुलालात राहणारा नंदी असा शनी शिंगापूरकरांचा चित्र आणि सुंदर बॉस हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपला या बावडा केसरी मैदानामध्ये दिसू शकतो. बॉस मित्रांनो अजूनही इतकं वय झालं तरी अजूनही तीच रग तीच दहशत आहे अशा सप्तहिंद केसरी सुंदर बॉस आणि चित्रे हा सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानामध्ये नक्की दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील संभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगळा शेवट सर्जा, ज्यांनी कालच्याच मैदानामध्ये राजा कुर्ले मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला आहे. गाडी जर फॉल झाली नसती तरी वेगळाच निकाल बघायला भेटला असता. गाडी फॉल होऊनसुद्धा 2 नंबरला उतरली होती. जबरदस्त गाडी पाळली होती. लक्ष्य आणि सर्जाची टॉप जोड पाळला होता आणि आगामी बावडा केसरी मैदानामध्ये सर्जा आणि चालू सीझनमध्ये गुलालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा विसापूरकरांचा कार्तिक आणि सर्जा हा A1 टॉप जोड मित्रांनो आपला एकत्र दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला, कारण कार्तिकसुद्धा फुल फॉर्मला आणि सर्जासुद्धा फुल फॉर्मला आहे. पुढील नंदी तुम्ही बघताय कुमार आणि राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर. कालच्या हिंगणे मैदानात मित्रांनो मथुरच्या हार खूप जिवारी लागली, कारण मथुरची गाडी मित्रांनो कधीच फॉलो होत नाही, परंतु काल नशीब नव्हतं. आगामी मैदानामध्ये वाघ टॉपचा कमबॅक करणार का, तर 100% करेल. बावडा केसरी मैदानामध्ये मथुर पळणार का, तर मित्रांनो तुर्तास अपडेट नाही आहे. जर अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्कीच सांगेल, परंतु मथुर लवकरच मित्रांनो टॉपचा कमबॅक करेल तेवढी धमक आहे. अजूनही वय होऊन तितकीच रग आहे. जसा सुंदर बॉस आहे तसाच मथुरसुद्धा मित्रांनो अजूनही वय होऊन तेवढंच टॉपला पळतो आहे. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा. मथुरबद्दलसुद्धा मित्रांनो अपडेट नक्कीच येईल. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.